आणि यानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या राजकारणातली एक अपडेट पाहूया। विविध पक्षांच्या नेत्यांच्या इम्तियाज जलील यांच्यासोबत भेटीगाठी वाढलेल्या आहेत। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी आणि बाबाजानी दुराणींनी जलील यांची भेट घेतली आहे। बाबाजानी दुराणी आणि जलील यांच्यात बंद दाराआड देखील चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी जलील यांची भेट घेतली, तर इम्तियाज जलील आणि अब्दुल सत्तारांच्या भेटीचं कारण हे मात्र अस्पष्ट आहे। अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे, अशात या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि अनेक नेते भेटतायत। अर्थ काय काढायचा याचा? निश्चित यातला एक अर्थ राजू शेट्टी यांच्या भेटीतनं काढला पाहिजे, कारण की राजू शेट्टी शेतकरी संघटनेला एकत्र आणून 288 जागा लढवणार आहेत असं त्यांनी कालच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं। राजू शेट्टी यांनी खरं तर मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतलेली होती आंतरवली सराटीला जाऊन, आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची देखील भेट या ठिकाणी घेतली आहे। त्यामुळे त्याचं नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही। दुसरीकडे अब्दुल सत्तार हे देखील पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इम्तियाज जलील यांची भेट घेतली आहे। पूर्वी एक जाहिरातीमध्ये देखील त्यांचा फोटो होता, त्यावरनं वाद निर्माण झालेला होता। आता प्रत्यक्ष घरी जाऊन देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। बाबाजानी दुराणी यांनी नेमकं काय चर्चा केली इम्तियाज जलील सोबत यांची या संदर्भात स्पष्टता मिळाली नाही। मात्र सातत्याने इम्तियाज जलील यांच्या नेत्यांच्या भेटी वाढल्यानं चर्चेला मात्र निश्चित उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।